प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक सुदाम अण्णा ढेमसे यांनी आज आनंदनगर परिसरातील श्री गणेशानंद महागणपती मंदिरात विधिवत पूजा आणि आरती करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। श्री गणेशानंद महागणपतीच्या चरणी श्रीफळ वाढवत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली। गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता पुन्हा एकदा ते प्रभाग क्रमांक 31 मधून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे। मागील कार्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम अण्णा ढेमसे यांनी भरीव निधी मिळवून प्रभागात विविध विकास कामे मार्गी लावली। करत आहोत, प्रचाराला सुरुवात करतो। आमची कामं, आमची जे काही करायचं असेल ते आमचं तुमच्या समोर असतं। सुदाम अण्णा ढेमसे म्हणजे तुमच्या समोर एक आरसा आहे, तो कुठेही लपत नाही। जे मनात, जे पोटात तेच होतात आणि प्रामाणिकपणाने आणि अतिशय प्रामाणिक आणि कोणत्याही गोष्टीचं तंटा भानगड न करता मी सदैव तुमच्या कामांमध्ये अग्रेसिव्ह राहिलो। तुम्हाला माहित असेल की गेल्या 4 वर्षापासून प्रशासन बसलं आहे आणि या प्रशासनाची मनमानी ही आपल्या प्रभागातच नाही तर पूर्ण नाशिक शहरामध्ये दिसत आहे। रस्ते खराब झाले आहेत, पाण्याचे प्रश्न भेडसावत आहेत, अशा अनेक गोष्टी या प्रभागामध्ये मोठा आवाज सुरू आहे। परंतु घाबरू नका मित्रांनो, आपला नगर विकास खाते हे शिंदे साहेबांकडे आहे। गेल्या 4 वर्षात सुद्धा आम्ही गप्प बसलो नाही। जेव्हा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले त्यांनी आम्हाला या प्रभागासाठी 15 कोटीचा निधी देऊन आपण या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। हे काम आज मार्गी होत आहे। मी म्हणणार नाही, कारण बाळासाहेबांची शिकवण आहे, लढायचं नाही तर लढायचं, याच भूमिकेने आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतो आहे। एक लढावी व्यक्तिमत्व घेऊन आम्ही येत आहोत आणि आमच्या पॅनलला, जोही पॅनल ठरल त्या पॅनलला आपण मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आजच्या ह्या चतुर्थी निमित्ताने आपण या प्रचाराचा श्रीगणेशा करीत आहोत, त्याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। जय जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो। धन्यवाद। संघाचे आपले मित्र आदरणीय सुदाम अण्णा साहेब, एकच वाक्य सांगतो, अण्णा साहेबांना सगळ्यांनी जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून आणावं ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे। ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी तन्मयतेने अण्णासाहेबांचा प्रचार करून त्यांना जास्तीत जास्त लीड मिळून निवडून आणावं एवढे बोलून मी माझे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यक्तिदृष्ट्या त्यांच्या बरोबर जायचं आहे। आपल्या भागातील जे काही नागरिक आहेत किंवा जे काही आपले मतदार आहेत त्यांना सांगितलं पाहिजे, कारण त्या भागातले परिचित बरेच लोक त्यांना नसतील, परंतु आपण त्या भागात राहतो। आपल्या त्या भागातील सर्वांबरोबर आपण फिरून यांना मत देण्यासाठी आपण प्रवृत्त करायचं। एवढंच नाही, नुसतं सांगायचं नाही, ज्या दिवशी सुद्धा मतदान असेल त्या दिवशी बूथ पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे आणि मतदान करून घेतलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान करून घेतलं पाहिजे अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आहे। आणि आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र त्याच कारणासाठी आलेलो आहे की अण्णांच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करत आहोत आणि गणराया आपल्याला नक्कीच यश देईल आणि भविष्यामध्ये आपल्या ज्येष्ठांच्या आणि त्याचप्रमाणे या प्रभागातील सर्व विकासाची कामं ते त्यांच्या हातून होतील अशी मी गणरायाला त्या ठिकाणी विनंती करतो। आणि आपण पुढच्या ठिकाणी कार्यक्रमाला आपण विकास कामांची जाण असलेला अनुभवी नेता पुन्हा एकदा प्रभागाचे नेतृत्व करावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। याचवेळी सुदाम अण्णा ढेमसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवार अनिल गायकवाड, पूजा शिवा तेलंग आणि पूजा सतेज महाजन यांनीही प्रचाराचे नारळ फोडले। त्यांनीही प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून
समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत। आगामी निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिक दिवाकर जोशी, प्रताप राजपूत, संदीप देवरे, बोरसे काका, देशमुख काका, मुर्तडक काका, रमेश केदार, चंद्रय गुरुजी यांच्यासह प्रभागातील स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, नाशिक।